नमस्कार. आज आपण भारताचा पुढचा गव्हर्नर जनरल लॉर्ड नॉर्थब्रुक बघणार आहोत. ठीक आहे. मागच्या ह्याच्यात आपण कोण बघितलेलं तर लॉर्ड मेयो बघितलेला. ठीक आहे. लॉर्ड नॉर्थब्रुक आज आपण स्टार्ट करूया. त्याच्यानंतर फक्त लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन या पुस्तकातले हे दोन झाले की आपण राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने इन डिटेल चार्ट फॉर्मॅटमध्ये किंवा माइंड मॅप थ्रू बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, पार्श्वभूमी पहिले तर लॉर्ड नॉर्थब्रुकचा कार्यकाल बघा 1872 ते 1876. पार्श्वभूमी बघा, भारताच्या व्हॉइसरॉयपदी नियुक्त होण्यापूर्वी बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष सर चार्ल्स वूड याचा सचिव म्हणून याची नेमणूक झाली होती. ठीक आहे. स्थिर वृत्तीचा कुशल प्रशासक व विश्वसनीय म्हणून नॉर्थब्रुकचे नाव त्या काळी इंग्लंडच्या राजकीय क्षेत्रात सर्वज्ञात होते. राजकीयमध्ये बघा, पंजाबमधील कुका चळवळ ही याने उलथून टाकली. तसेच बडोद्याच्या राज्यास देखील सत्ताभ्रष्ट केले होते. प्रशासकीयमध्ये बघा, याच्या कार्यकाळात मिठावरील कर पद्धतीत याने केलेले बदल हे शासनाच्या दृष्टीने अत्यंत उपकारक ठरले. याने सर्व प्रांतातील मिठावरील कर समान पातळीवर आणला व यामुळे मिठाच्या चोरट्या व्यापाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसला. तसेच जकात सीमेवरील नाकी उठवणे शक्य झाल्याने सरकारी खर्चातही बचत झाली. याच्या कार्यकाळात भारतातून निर्यात होणाऱ्या जवळपास सर्वच मालावरील जकात कर रद्द करण्यात आला. तसेच आता तंबाखूसह आयात होणाऱ्या सर्वच मालावरील आयात कर हा 5% असावा असे निश्चित करण्यात आले. ठीक आहे. वाटल्यास पुन्हा वाचते. प्रशासकीयमध्ये बघा, याच्या कार्यकाळात मिठावरील कर पद्धतीत याने केलेले बदल हे शासनाच्या दृष्टीने अत्यंत उपकारक ठरले. याने सर्व प्रांतातील मिठावरील कर समान पातळीवर आणला व यामुळे मिठाच्या चोरट्या व्यापाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसला. तसेच जकात सीमेवरील नाकी उठविणे शक्य झाल्याने सरकारी खर्चातही बचत झाली. याच्या कार्यकाळात भारतातून निर्यात होणाऱ्या जवळपास सर्वच मालावरील जकात कर रद्द करण्यात आला. तसेच आता तंबाखूसह आयात होणाऱ्या सर्वच मालावरील आयात कर हा 5% असावा असे निश्चित करण्यात आले. पुढे बघा, राजीनामा. लंडन सरकार व नॉर्थब्रुक यात इंग्लंडहून भारतात आयात होणाऱ्या कापडावरील 5% जकातीच्या प्रश्नावरून मतभेद उद्भवले. तसेच अफगाणिस्तानच्या शेर अली बरोबर ब्रिटिश पंतप्रधान डिझरायलींनी संधिवार्ता केली म्हणून नॉर्थब्रुक नाराज झाला. या दोन्ही मुद्द्यांबाबतीत लंडन सरकारच्या दडपणामुळे वाकण्याची नॉर्थब्रुकची तयारी नव्हती व यामुळे त्याने 1876 मध्ये आपला पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे. 1876 मध्ये त्याने स्वतःहून त्याच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याच्या कार्यकाळात झालेले उठाव बघा, इसवी सन 1875 दख्खनचे दंगे किंवा शेतकरी उठाव. या दरम्यान दक्षिणेत झालेल्या उठावांना दख्खनचे दंगे असे म्हणतात. हे दंगे प्रामुख्याने गुजराती व मारवाडी सावकारांविरुद्ध करण्यात आले होते. अनेक प्रकारच्या परिस्थितीमुळे दक्षिणेतील शेतकरी हे अधिकाधिक कर्जात बुडत चालले होते व यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. सदरील उठावाचा प्रचार 1874 साली पुण्यातील शिरूर तालुक्यातील कर्धे या गावापासून झाला. 12 मे 1875 रोजी सुपे येथील शेतकऱ्यांनी पहिला उठाव घडवून आणला. तसेच 15 जून 1875 रोजी शेतकऱ्यांनी शेवटचा उठाव भीमथळीमधील मुधाळी या गावात घडवून आणला. या उठावाच्या चौकशीसाठी मुंबई सरकारने डेक्कन रॉयट्स कमिशन नियुक्त केले. ठीक आहे. पुढे इतर मध्ये माहिती बघा, इसवी सन 1873 बंगदर्शन हे बंगाली वृत्तपत्र कलकत्ता येथे सुरू करण्यात आले. संस्थापक होते बंकिमचंद्र चटर्जी. इसवी सन 1874 निबंधबाला हे मराठी वृत्तपत्र मुंबई येथे सुरू करण्यात आले. संस्थापक होते विष्णू शास्त्री चिपळूणकर. 25 सप्टेंबर 1875 कलकत्ता येथे इंडियन लीगची स्थापना करण्यात आली. संस्थापक शिरीष कुमार घोष, शंभूचंद मुखर्जी, काली मोहन दास, जोगेंद्रचंद्र दत्त. उद्देश काय होता? इंडियन लीग स्थापन करण्याचा उद्देश हा लोकात राष्ट्रवादाची भावना जागृत करणे हा होता. 26 जुलै 1876 रोजी इंडियन लीगचे रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये करण्यात आले.
भारताची राजकीय उद्दिष्टे ही उघडपणे व निर्भीडपणे घोषित करणारी ही पहिली राजकीय संस्था होती. ही भारतातील पहिली अखिल भारतीय चळवळ होती. ठीक आहे. 1875 सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. मुस्लिम समाज चरित्र संपन्न बनवून त्यांच्यात बुद्धिवादी दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, तसेच इंग्रजी, उर्दू, पर्शियन व अरेबिक भाषेचे शिक्षण मिळावे, हा या संस्थेचा उद्देश होता. ठीक आहे. अशा पद्धतीने नॉर्थब्रुक हा गव्हर्नर जनरल आज आपला कंप्लीट झालेला आहे. तर मी खूप एक्सप्लेन केलं नाही आहे काही काही ठिकाणी, त्याच्यासाठी याच्यासाठी की इथे वृत्तपत्र दिले आहे. नंतर इथे एक मिनिट इथे जे वृत्तपत्र वगैरे दिले आहेत ते मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुमच्या नंतर घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने पाठ करा हे काही एक्सप्लेन केलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आपण आपले वेगळे छोटे छोटे व्हिडिओ आणूया. धन्यवाद.